जीवनामध्ये दोन गोष्टी तुटण्यासाठीच बनलेल्या असतात, एक तर श्वास आणि दुसरी गोष्ट म्हणजे साथ। श्वास जर तुटला तर माणूस एकदाच मरतो, परंतु साथ जर तुटली तर माणूस रोज रोज मरत असतो। जोपर्यंत एखादी गोष्ट स्वतः सोबत घडत नाही तोपर्यंत लोकांना दुसऱ्याच्या दुःखाची जाणीवच होत नाही। आपण का स्वतःचं मन दुःखी करून घ्यायचं? तो किंवा ती तेवढीच खरी निघाली जेवढी त्याची लायकी होती। माणूस जर प्रेमात पडलाच तर दुःखातही 100% पडणारच, कारण प्रेम कुणावर कितीही करा मित्रांनो, थोडंसं कमी पडतंच। कुणीतरी खूप छान म्हटलं आहे की माझे डोळेही मला आता प्रश्न करत आहे की असं काय आहे त्या व्यक्तीमध्ये जिच्यामुळे तू मला रोज ओले करत आहेस। तसं तर आपलं मन खूप मोठं असतं, पण आयुष्यात असे काही लोक भेटतात की ज्यांची लायकीच नसते आपल्या हृदयात राहण्याची। जेवढं वेड्यासारखं प्रेम तुम्ही एखाद्या व्यक्तीवर करताना, तेच प्रेम जर एखाद्या निरागस प्राण्यावर केलं असतं तर त्यालाही तुमचा लळाच लागला असता। त्या व्यक्तीसारखं तो प्राणी तुमच्यापासून दूर तर गेला नसता ना। हे खरं आहे की कुठलंही नातं तुटणं हे अजिबात योग्य नाही, परंतु तो समज तुटणं खरंच खूप योग्य आहे की जी व्यक्ती आपली आहे तिला आपण इतके दिवस आपले समजत होतो ती आपली नाहीच, हा समज तुटणं खूप गरजेचं असतं। चुकूनही कधी अडचणीत पडू नका मित्रांनो, कारण विनाकारण आपले कोण परके कोण याची जाणीव होते आणि ही जाणीव खूप त्रासदायक असते। कुणी कितीही इग्नोर करो काहीच फरक पडत नाही, परंतु ज्या व्यक्तीला आपण आपलंसं मानलेलं आहे त्या व्यक्तीने जर इग्नोर केलं तर खूप फरक पडतो, खूप त्रास होतो मनाला। नेहमी स्वतःवर प्रेम करायला शिका मित्रांनो, कारण जे लोक स्वतःपेक्षा जास्त दुसऱ्यावर प्रेम करतात ते एक दिवस एवढे तुटतात अगदी मातीच्या भिंतीसारखे, आणि सावरायला आपलं असं कुणीच नसतं जवळ। त्यामुळे फक्त स्वतःवर प्रेम करायला शिका। ज्यांना आपण आपलं विश्व मानलेलं असतं ते आपला एक क्षणही आपल्याला देताना खूप विचार करतात। जेव्हा कुणी तुमचा हात आणि साथ दोन्ही सोडतं त्यावेळी परमेश्वर कुणाला ना कुणाला पाठवत असतं तुमची साथ द्यायला। अशा वेळी नेहमी लक्षात ठेवा की कठीण प्रसंगी साथ कुणी सोडली आणि हात कुणी दिला, साथ कुणी दिली। आयुष्यभर एकमेकांना साथ देऊ अशी शपथ खाणाऱ्यांनाही आपण वेगळं होताना पाहिलं आहे आणि आपण प्रेमालाही रंग बदलताना पाहिलं आहे। एक साधा प्रयत्नही करू नये त्याने मला थांबवण्याचा, कदाचित तो माझ्या जाण्याचीच वाट पाहत होता। हा प्रश्न आज हजारो लोकांच्या मनामध्ये सलत आहे। माझा आरसा देखील माझ्या जवळच्या लोकांपेक्षाही जवळचा निघाला। मी जेव्हाही रडले तो आरसा माझ्या सोबत कायमच रडला। या जगात ज्याला सगळ्यात वेगळं समजलं तोही इतरांसारखाच निघाला। या दुःखाला कुरवाळून बसायचं नसेल तर सर्वात आधी स्वतःवर प्रेम करायला शिका, आपल्या कामावर प्रेम करा। तुमच्यावर प्रेम करणारे आपोआप तुमच्या मागे येतील। आजचा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो, मला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायचं विसरू नका, म्हणजे माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील। थँक्यू फ्रेंड्स, थँक्स फॉर वॉचिंग।